साने गुरुजींचा मुलांसाठी फुले हा एक कथासंग्रह आहे. त्यातील मधुराणी ही कथा आज आपण पाहणार आहोत. एका राजाची 2 मुले आपापल्या नशिबाची परीक्षा पाहण्यासाठी राजधानी सोडून दूर जगात मुसाफिरीला गेले. वाटेत ते नाना प्रकारच्या फंदात सापडले. वेडे वाकडे वागू लागले. घरी येण्याचे भान त्यांना राहिले नाही. त्यांचा तिसरा एक भाऊ घरी होता. तो अगदी बुट्ट भेंगन होता. हा बटू वामन आपल्या 2 भावांचा शोध करण्यासाठी बाहेर पडला. हिंडता हिंडता त्याची व त्या 2 भावांची गाठ पडली. त्याला पाहून ते पोट धरधरून हसू लागले. ते थट्टेने म्हणाले, "अरे वेड्या, तू कशाला जगाच्या यात्रेला निघालास? तुझं पाऊल मुंगीचं. आमची 10 पाऊले व तुझी 100 बरोबर." तरी पण त्यांच्याबरोबर तोही निघाला. तिघे प्रवास करू लागले. ते हिंडता हिंडता एका मुंग्यांच्या वारुळाजवळ आले. त्या 2 मोठ्या भावांना ते वारूळ पाहून जमीनदोस्त करण्याची इच्छा होती. मुंग्यांची कशी त्रेधा तिरपीट उडेल, आपली अंडी तोंडात घेऊन त्या कशा सैरावैरा धावपळ करू लागतील, याची गंमत त्या डदाण बंधूंना पाहण्याची इच्छा होती. परंतु तो धाकटा बुटका भाऊ म्हणाला, "नका रे पाडू, किती कष्टाने व मेहनतीने ते उभारले आहे. पाडणे सोपे पण उभारणे कठीण जाते. आपला होईल खेळ, परंतु मुंग्यांचे होईल मरण. गरीब उद्योगी मुंग्या राहू द्या त्यांना सुखाने, नका त्यांच्या वाटेत जाऊ. त्यांनी काय तुमचे केले?" त्या 2 भावांचे त्याने मन वळवले. ते तिघे पुढे चालू लागले. वाटेत एक सुंदर सरोवर होते. त्या सरोवरात 2 बदके खेळत होती. आनंदाने आवाज काढत होती. त्या 2 भावांच्या मनात आले की बदकांना पकडावे, भाजून परतून खाऊन टाकावे. परंतु बटू वामन म्हणाला, "नका रे त्यांना पकडू, कसे नावेसारखे डोलत आहे. त्यांना सुखाने नांदू द्या, पाण्यात खेळू द्या, डोंबू द्या. त्यांनी रे तुमचे काय केले?" त्या भावाने ऐकले व ते तिघे पुढे गेले. एका झाडावर मधाचे पोळे होते. त्यात इतका मध साठला होता की मधाच्या धारा खाली गळू लागल्या होत्या. ते 2 भाऊ म्हणाले, "आपण त्या मधमाशा जाळू व पोळे काढून मध पिऊ." तो धाकटा भाऊ म्हणाला, "नका रे नका. हजारो फुलांजवळ जाऊन गोड गोड बोलून त्या थेंब थेंब मध जमवितात. अशा उद्योगी मधमाशांना का जाळावे? आपणास हे शोभत नाही. राहू द्या त्यांना सुखाने, जमू द्या मध आनंदाने." त्या 2 भावांनी ते मांडले. ते पुढे गेले. जाता जाता ते एका किल्ल्याजवळ आले. त्या किल्ल्यात ते सारे शिरले. तेथे घोड्याचे तबेले होते. परंतु त्या तबेल्यातील सारे घोडे आरसपाणी दगडांचे होते. तेथे आजूबाजूस कोणी दिसेना. तेथील सर्व खोल्या व दिवाणखाने ते शोधू लागले. शेवटी एका दरवाजाजवळ ते आले. त्या दरवाजाला 3 कुलपे होती. त्या दाराला फटी होत्या. त्या फटीतून आतील सारे दिसत होते. त्यात एक म्हातारा मनुष्य टेबलाजवळ बसलेला होता. त्या भावांनी त्याला 1-2 हाका मारल्या, परंतु म्हाताराने ऐकले नाही किंवा मुद्दाम लक्ष दिले नाही. त्यांनी पुन्हा एकदा एक मोठ्याने हाक मारली. म्हातारा उठला व बाहेर आला. तो काही एक बोलला नाही. सारे मुक्याने चालले होते. त्याने त्याचे हात धरून त्यांना एका टेबलाजवळ नेले. त्या टेबलावर नाना खाद्यपेये होती. त्या सर्वांचा यथेच्छ समाचार त्या भुकेलेल्या तिघांनी घेतला. त्या म्हाताराने त्यांना एका शेजघरात नेले. तेथे ते 3 भाऊ रात्री गाढ झोपी गेले. सकाळ झाली. त्या तिघातील जो सर्वात वडील भाऊ होता त्याच्याजवळ तो म्हातारा गेला. म्हाताराने त्याचा हात धरून त्याला एका टेबलाजवळ नेले. त्या टेबलाजवळ 3 फळ्या होत्या. त्या 3 तुकड्यांवर काही लिहिलेले होते. त्या किल्ल्यावरची घातलेली जादू कशाने दूर होईल हे त्या 3 लेखात लिहिलेले होते. तेथे जी पहिली फळी होती तिच्यावर पुढील मजकूर होता. रानातील दलदलीखाली राजाच्या मुलीची 1000 मोती आहेत. सूर्यास्तापर्यंत ती सारी शोधून काढले पाहिजेत. एकही जरी कमी भरले तर शोधणारा संगमरवरी दगड होऊन बसेल. सर्वात मोठा भाऊ रानात गेला. तो मोत्यांचा शोध करू लागला. दिवस मावळण्याची वेळ होत आली. पाखरे घरट्यात जाऊ लागली.
परंतु 1000 तर दूरच राहिली. 100 मोतीसुद्धा त्याला मिळाले नव्हते. सूर्य सर्व खाली गेला व तो भाऊही दगड होऊन पडला. दुसऱ्या दिवशी मधला भाऊ त्या कामगिरीवर निघाला, परंतु भावाची गत तीच झाली जी त्याचीही झाली. मोठ्या भावाने 100 मोती जेमतेम गोळा केली होती. त्यात आणखी 100ची मोठ्या नतवारीने या भावाने भर घातली. परंतु अट पुरी झाली नाही. दिवस मावळला, गायी गोठ्यात गेल्या, पाखरे घरट्यात गेली, बाहेर अंधार पडला व हा मधला भाऊही दगड होऊन पडला. शेवटी त्या बुटक्याची पाळी आली. त्या दलदलीजवळ येऊन तो शोधू लागला, पाहू लागला. तो आधीच लहान व अशक्त. मोती शोधून काढणे मोठे दगदगीचे व कंटाळवाणे काम होते. शेवटी वैतागून तो बसला. एका दगडावर रडू लागला. त्याने ज्या मुंग्यांचे वारूळ वाचवले होते त्या मुंग्यांच्या राजाला ही गोष्ट कळाली. 5000 कामकरी मुंग्या होऊन तो जातीनिशी तेथे मदतीस धावून आला. लवकरच मोत्यांची रास त्यांनी तेथे तयार केली, परंतु तेथे दुसरी फळी होती. तिच्यावर पुढील प्रमाणे लिहिले होते: राजकन्येच्या शयनमंदिराची किल्ली सरोवरात आहे, ती काढून आणली पाहिजे. तो बटू वामन सरोवराच्या काठी आला. ते खोलवर सरोवर किती लांब व रुंद, ती कशी सापडणार? परंतु ती 2 कृतज्ञ बदके त्याच्याजवळ आली व म्हणाली, तू आम्हाला वाचवलेस, आम्ही तुला वाचवू, चिंता नको करूस. ती बदके गेली पाण्यात. बुड्या मारून त्यांनी किल्ली शोधून काढली. ती त्यांनी त्या राजपुत्राजवळ आणून दिली. परंतु अजून तिसरी फळी होती. तिच्यावर अट फारच कठीण होती. तिच्यावर मजकूर होता: राजाच्या 3 मुली सारख्याच सुंदर दिसत होत्या. त्यांच्यात कोणताच फरक दिसत नव्हता. अगदी हुबेहूब एकमेकांची जणू बिंब प्रतिबिंब. त्या राजपुत्राला एक गोष्ट मात्र सांगण्यात आली होती. ती गोष्ट म्हणजे सर्वात वडील मुलीने साखरेचा तुकडा खाल्ला आहे, मधलीने गोड सरबत घेतले आहे व धाकटीने चमच्याभर मध घेतला आहे. ही होय. आता मध घेणारी कोणती हे ओळखून काढावयाचे होते. ती मधमाशांची राणी आली. ज्या मधमाशांना त्याने जाळू दिले नाही त्यांची राणी त्यांच्यासाठी धावून आली. ती मधमाशी त्या 3 मुलांच्या तोंडाचा वास घेऊ लागली व जिने मध घेतला आहे तिच्या ओठावर ती बसली. धाकट्या भावाने मुलगी शोधून काढली. 3 अटी पुऱ्या झाल्या. जादू निघून गेली. जे दगड होऊन बसले होते ते सारे पूर्वीप्रमाणे उभे राहिले. त्या बुटबैंगणाचा त्या सर्वात लहान असलेल्या मुलीशी विवाह झाला. त्या दुसऱ्या 2 राजकन्या त्याच्या दुसऱ्या भावांना देण्यात आल्या. त्या मुलीचा बाप मेल्यावर तो बेटुकला राजा झाला आणि सारे सुखी झाले.